हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहे टी वाय इलेक्ट्रिकलमधला डिप्लोमासाठी इमर्जिंग ट्रेंड इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा इंट्रोडक्शन लेक्चर आहे. कोर्स कोड किती आहे? 22728. कोर्स कोड किती आहे? 22728. तर पहिल्यांदा रॅशनल म्हणजे काय ते पाहायला पाहिजे आपल्याला. रॅशनल म्हणजे काय आहे, कारण काय आहे, सिलेबस शिकायचं कारण काय आहे. मुलांना लक्ष द्या तुम्ही, बऱ्याचशाच ठिकाणी आपण बघत असतो की इंट्रोडक्शन आपण बघितलं नाही, पण हे सिलेबस पाहणं फार गरजेचं आहे. का तर ह्यात बरेचसेच आउटकम्स दडलेले आहेत. इंटरेस्ट येऊ शकतो तुम्हाला, बऱ्याचशाच गोष्टी दडलेल्या आहेत. त्यामुळं हा विषय शिकणं फार गरजेचं आहे. इमर्जिंग ट्रेंड आहेत म्हणजे रिसेंटमध्ये इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे. मागच्या वेळेस हा सब्जेक्ट आपल्याला एंटर केलेला आहे MSBTनं. तर रॅशनल म्हणजे काय, कारण काय, हा सब्जेक्ट शिकण्यामागे कारण काय आहे. तर काय आहे बघा, एव्हरी टेक्नॉलॉजिकल एरिया इज डेव्हलपिंग ॲट ॲन एक्सपोन्शियल रेट. न्यू ॲप्लिकेशन्स आर कमिंग अप अँड इट्स मॅन्डेटरी फॉर ऑल टेक्नॉलॉजिस्ट टू बी वेल वर्ज्ड इन दिस एरिया टू सर्वाइव्ह अँड प्रोव्हाइड द satisfactory and quality service to the society in respect to such a technologies. एक लक्षात घ्या, नोकिया कंपनी खूपच फार्मात होती, पण आज नोकिया कंपनीचा एकही मोबाईल दिसत नाही आपल्याला. हे कशामुळे झालेलं आहे, तर जगाबरोबर ती कंपनी बदलली नाही. आज सॅमसंग असेल, ॲपल असेल, ह्या कंपनी पुढे गेल्या नोकियाच्या. पण एक वेळ असा होता की नोकिया कंपनी टॉपची होती, पण आज नोकिया कंपनी कुठंच दिसत नाही. नोकियाचे मोबाईलसुद्धा कुठंच दिसत नाही आहेत. हे कशामुळे झालं, तर जगाबरोबर बदललेले नाही आहेत, त्यामुळं त्यांचा लॉस होत गेला. त्यामुळंच नवीन काय तर गोष्टी ज्या इलेक्ट्रिकलमध्ये आलेल्या आहेत ते ह्या विषयात शिकायला मिळतील तुम्हाला. दिस कोर्स एम्स टू प्रिपेअर द डिप्लोमा ग्रॅज्युएट्स टू कन्व्हर्जंट विथ सच इमर्जिंग ट्रेड फॉर स्टेईंग इन द रेस. म्हणजे काय, ह्या जगाच्या पाठीवर सध्या काय काय चालू आहे जे तुम्हाला समजलं पाहिजे, ह्या कोर्समधून मिळत जाईल. द मेन एरिया इन विच सच ए डेव्हलपमेंट आर इन एनकम्पासमेंट सिस्टीम, इंटेलिजंट मोटर कंट्रोल अँड टेरिफ अँड डिजिटलायझेशन बियॉन्ड ॲटोमेशन. मेन फोकस कशाला केलेला आहे, इंटेलिजंट मोटर कंट्रोल. आता मोटर कंट्रोल ज्यावेळी तुम्ही म्हणाल त्यावेळी मोटर कंट्रोल आपण DC शिकलो, पण ते DC मशीनमधलं मोटर कसं होतं, कन्व्हेन्शनल होतं. ते बेसिक कळणं गरजेचं होतं, त्यानंतरच तुम्ही इंटेलिजंट मोटर कंट्रोल करू शकतो. पण त्या मोटर कंट्रोलमध्ये करताना काय होत होतं, आपले पॉवर लॉसेस होत होते, बरेचसेच ड्रॉबॅक्स होते जे आपण SYला मशीनमध्ये शिकले. पण ह्या ठिकाणी तुम्ही काय शिकणार आहात, इंटेलिजंट मोटर कंट्रोल म्हणजे बाय रिमोट कंट्रोल असेल किंवा एका स्विचवर किंवा एका बटन्सवर कसं मोटर कंट्रोल केलं जातं. आणि विशेष म्हणजे त्यामध्ये कुठलाही पॉवर लॉस केला जात नाही, म्हणजे पॉवर लॉस एकदम निग्लिजिबल असतो, ते केलेलं आहे. आणि डिजिटलायझेशन बियॉन्ड ॲटोमायझेशन म्हणजे ॲटोमायझेशनच्या पण पुढं आता सिस्टीम गेलेले आहे. आता कंपेंडन्सी बघा, कंपेंडन्सी म्हणजे काय, योग्यता. द एम ऑफ दिस कोर्स टू हेल्प द स्टुडंट टू अटेंड द फॉलोविंग इंडस्ट्रियल आयडेंटिफाय कंपेंडन्सी थ्रू व्हेरियस टीचिंग लर्निंग एक्सपिरियन्स. यूज द ट्रेंड प्रॅक्टिस इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फील्ड. म्हणजे ह्याच्यामुळं काय होणार आहे, तुमची योग्यता काय होणार आहे, आयडेंटिफाय द कंपेंडन्सी थ्रू व्हेरियस टीचिंग लर्निंग एक्सपिरियन्स. म्हणजे ह्या सिलेबस शिकल्यानंतर आपल्याला सध्याच्या जगात काय चाललं आहे हे पाहणं मिळणार आहे आपल्याला. तर बऱ्याचशाच आपण बघत असतो की बऱ्याचशाच ठिकाणी काय होतं की हे इंट्रोडक्शन पार्ट स्किप केला जातो. तर मुलांना माझं एक रिक्वेस्ट आहे, फ्रँक रिक्वेस्ट आहे की तुम्ही असं करू नका. का तर एखादी गोष्ट जर इंटरेस्ट क्रिएट व्हायचं असेल तर ती गोष्ट का शिकतोय हे कळणं फार गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही अभ्यास करत असता, त्या पद्धतीने तुम्हाला इंटरेस्ट क्रिएट होत असतो. पण ह्या ठिकाणी जर तुम्ही हा इंट्रोडक्शनचा जर चॅप्टर नाही बघितला तर तुम्ही आहे असं इतर सब्जेक्ट शिकून मोकळं व्हाल. पण ह्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे, नव्या जगात आत्ता काय चाललं आहे. त्यामुळंच MSBTचा हा प्रयत्न आहे की तुम्हाला ह्या गोष्टी माहीत व्हाव्यात.
आता कोर्स आउटकम्स मी बऱ्याच वेळा सांगतो, कोर्स आउटकम्स खूप महत्त्वाचे आहेत. कोर्स आउटकम्स म्हणजे काय, मी तुम्हाला शिकवलं आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट करायला लागला. मी तुम्हाला शिकवलं आणि ते तुम्ही काय करायला लागलेलं आहे, इम्प्लिमेंट करायला लागलेलं आहे. त्यासाठी हा कोर्स आउटकम्स असतो. मग काय आहे बघा, सजेस्ट पहिला बघा हां हा पहिला काय आहे, सजेस्ट द रिलेव्हंट IoT टेक्नॉलॉजीज फॉर इलेक्ट्रिकल सिस्टीम, सजेस्ट द रिलेव्हंट कंपोनंट फॉर इम्प्लिमेंटिंग द स्मार्ट ग्रिड. तिसरा आहे, सजेस्ट द डिफरंट इलेक्ट्रिकल सिस्टीम फॉर स्मार्ट सिटी, सजेस्ट द रिलेव्हंट MCC और IMCC फॉर द रिलेव्हंट ॲप्लिकेशन्स, प्रपोज द रिलेव्हंट इम्प्रूव्ड टेरिफ्स अँड मीटरिंग फॉर द ऑल स्पेसिफाईड टाईप ऑफ कंझ्युमर्स. हे आपले काय आहे तर आउटकम्स आहेत, कोर्सचे आउटकम. म्हणजे तुम्ही हा सब्जेक्ट शिकल्यानंतर हे अप्लाय करू शकता ह्या 5 गोष्टी, ह्यासाठी हे आउटकम्स आहेत. आता हे जे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू कसं आहे हे पाहणं गरजेचं आहे. तर 70 मार्क आहेत ह्या विषयाला, मिनिमम 28 मार्क तुम्हाला पाडावे लागतील. प्रॅक्टिकल जे आहे UT1 UT2 आणि मायक्रो प्रोजेक्ट हे 30 मार्काचं असणार आहे. एक्सटर्नल ओरल नाही आहे ह्याला, यासाठी हे अशा पद्धतीनं आहे. आता चॅप्टर 1 बघू आपण. तर ह्यामध्ये बघा युनिट 1 काय आहे, डिजिटलायझेशन बियॉन्ड ॲटोमेशन. डिजिटलायझेशन बियॉन्ड ॲटोमेशन आहे. मग ह्यामध्ये काय आहे, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन आहे. इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये काय आहे, व्हर्जन 1 2 3 4 आहे. म्हणजे इंडस्ट्रियल रिव्होल्युशनमध्ये इथं तुम्हाला सांगतो व्हर्जन 1 व्हर्जन 2 व्हर्जन 3 व्हर्जन 4 हे काय आहे तर इंडस्ट्री कशी डेव्हलप होत गेली, सुरुवातीला कशी होती, व्हर्जन 2मध्ये कशी आली, व्हर्जन 3मध्ये कशी आली, व्हर्जन 4मध्ये कशी आले, हे व्हर्जन्स आपल्याला शिकायचे आहेत यामध्ये. परत कंपोनंट्स ऑफ इंडस्ट्रियल रिव्होल्युशन, कंपोनंट्स कुठले कुठले आहेत, सायबर सिस्टीम असेल, इंटरनेट ऑफ थिंग्स असेल, क्लाउड कम्प्युटिंग असेल आणि क्लाउड मॅन्युफॅक्चरिंग असेल, ह्या गोष्टी आहेत. तर आता तुम्ही म्हणाल सायबर सिस्टीम हे आम्हाला शिकून काय करायचं किंवा इंटरनेट ऑफ थिंग्स शिकून काय करायचं. तर एक लक्षात ठेवा, हे डिजिटलायझेशन जेव्हा येतं त्यावेळी ह्या गोष्टी शिकाव्याच लागतात. डिजिटलायझेशन जेव्हा येतं डिजिटलायझेशन ज्यावेळी येतं तेव्हा ह्या गोष्टी ह्या शिकायलाच लागतात. कारण का ह्या गोष्टीमुळे तर आपली बरीचशीच कामं हलकी होत असतात. फॉर एक्झाम्पल रिमोट कंट्रोल आपण वापरतो बरोबर, किंवा रिमोट कंट्रोल्स कार असतात किंवा रोबोट असतात, तर रोबोटच्या आत प्रोग्राम फीड केलेले असतात. ह्या गोष्टी कशा असतात, कम्प्युटरच्या पण मदतीनं केलेल्या आहेत. त्यामुळं आपलं जगणं सुकर होऊन जातं. त्यानंतर काय आहे, IoT प्रिन्सिपल अँड फीचर्स आहेत. IoT ॲप्लिकेशन्स एरिया इन इलेक्ट्रिकल सिस्टीम म्हणजे काय आहे, बिल्डिंग ॲटोमेशन असेल, स्काडा असेल, स्मार्ट मीटरिंग असेल, इल्युमिनेशन सिस्टीम असेल, पब्लिक आणि लाईटिंग, ह्या गोष्टी आपण ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये घेणार आहे. त्यानंतर काय आहे पहा, IoT इनिशिएटिव्स इन पॉवर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा. मोबाईल्स ॲप असतील, जिओ कोऑर्डिनेट्स ऑफ द नेटवर्क ॲज वेल ॲज कंझ्युमर प्रिव्हायसेस असेल, व्हेरियस डिजिटल सर्व्हिस प्लॅटफॉर्म्स ऑफ द कंझ्युमर्स असतील, ह्या गोष्टी आपण ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये शिकणार आहे. तर माझी एक आशा आहे की तुम्हाला ह्यामध्ये आता काय असेल ते कळालं असेल. बऱ्याचशाच गोष्टी शिकताना थोड्याफार किचकट वाटतील आपल्याला, पण त्या इंटरेस्ट करून आपण शिकून घेऊ.
तर आजच्या लेक्चरला इथं थांबतो आहे मित्रांनो. ही लेक्चर सिरीज अशी स्टार्ट होणार आहे. ज्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्यावं, जेणेकरून नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. तर आज इथं आपण थांबतो आहे. नेक्स्ट लेक्चरपासून आपण चॅप्टर 1 चालू करतो, डिजिटलायझेशन बियॉन्ड ॲटोमेशन. तर आज इथं थांबतो आहे. थँक्यू सो मच. हॅलो फ्रेंड्स, प्लीज लाईक, share and subscribe the Electro Crux YouTube channel. Thank you.